5 एप्रिल 1509 इतिहासातील सर्वात मोठी घटना. क्रूर सिकंदर लोदीने का धुतले गुरुजींचे पाय? तुम्हाला माहीत आहे काय? चला तर मग जाणून घेऊया. इतिहास जो नेहमी तलवारीच्या धारेवर आणि रक्ताच्या थारोळ्यात लिहिला गेला, पण जगाच्या पाठीवर असाही एक दिवस उजाडला जेव्हा इतिहास केवळ युद्धांनी नाही तर विचारांनी बदलला. 1509चा तो काळ. दिल्लीच्या तख्तावर बसलेला एक अत्यंत शक्तिशाली आणि जुलमी सुलतान सिकंदर लोधी, ज्याच्या नुसत्या नावाने भल्या भल्या राजवाड्यांमध्ये घाम फुटायचा. तलवारीच्या जोरावर त्याने जगाला धडकी भरवली होती. पण मग असं काय घडलं की या दिल्लीच्या सुलतानाला अक्षरशः गुडघे टेकावे लागले? 5 एप्रिल 1509 हा तो ऐतिहासिक दिवस, ज्या दिवशी एका महापुरुषाच्या मानवतावादी विचारांनी दिल्ली हादरली. गुरु रविदास महाराजांच्या तेजासमोर आणि माणुसकीच्या विचारांसमोर तलवारीच्या जोरावर जग जिंकणाऱ्या सुलतानाने शरणागती पत्करली. मित्रांनो, तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही, पण त्याच सिकंदर लोदीने स्वतःच्या हाताने गुरु रविदास महाराजांचे पाय धुतले. इतकंच नाही तर ज्या सिंहासनासाठी तो आयुष्यभर लढला, त्याच सिंहासनावर त्याने गुरुजींना बसवून त्यांचा महासन्मान केला. हा आहे आपल्या महान गुरूंचा खरा आणि खतरनाक इतिहास, जो आजवर लपवला गेला. अशाच अंगावर काटा आणणाऱ्या ऐतिहासिक कथांसाठी आत्ताच सबस्क्राईब करा आपले हक्काचे यूट्यूब चॅनल रविदास या वर्ल्डला. जय रविदास, जय बाबू जगजीवन राम.